आजच्या वेगवान युगात वाचन, व्यक्तिमत्व विकास आणि भाषण कला या घटकांचे महत्त्व अधोरेखित करणारे समाजाच्या उन्नतीसाठी कार्यरत असलेले भास्कर महाराज बांडे हे नाव नाशिक परिसरात झपाट्याने घरोघरी पोहोचत आहे। प्राथमिक शिक्षक म्हणून शैक्षणिक क्षेत्रात नोकरी सांभाळत असतानाच ते सुट्टीच्या दिवसात समाज प्रबोधन, प्रवचन, व्याख्यान आणि भाषण कला प्रशिक्षण या कार्याला वेळ देतात। अध्यापनासोबतच समाज अपलिफ्ट करण्याचे कार्य हेच आपले जीवन ध्येय मानून त्यांनी अल्पावधीतच अनेकांचे जीवन उजळवले। धार्मिक ग्रंथांचा गहन अभ्यास करून ते प्रवचनाच्या माध्यमातून समाजाला अध्यात्म, संस्कार आणि मूल्यांचा संदेश देतात। त्याचबरोबर सुविचार संग्रह, पुस्तक वाचनाचे फायदे, व्यक्तिमत्व विकास, आदर्श व्यक्तीची वैशिष्ट्ये, प्रभावीपणे बोलण्याचे सूत्र, विजय मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सवयी, लोकमान्य होण्यासाठीचे मार्ग यांसारख्या विषयांवरती मार्गदर्शन करतात। भाषण कला प्रशिक्षक म्हणून बांडे महाराजांची विशेष ओळख निर्माण झाली आहे। ते केवळ व्याख्यान देत नाही तर प्रत्येक श्रोत्यामध्ये आत्मविश्वास जागृत करणे, विचारांना दिशा देणे आणि जीवन बदलण्यासाठी प्रेरणा देणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे। त्यांच्या प्रशिक्षणातून अनेक विद्यार्थ्यांनी, युवकांनी तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींनी भाषण कलेचे कौशल्य आत्मसात करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवले। त्यांच्या मते एक चांगला वक्ता केवळ बोलत नाही तर तो श्रोत्यांच्या मनामध्ये विचारांची ठिणगी पेटवतो, जी त्यांच्या जीवनाला नवी दिशा देते। भास्कर महाराज सतत वाचनाचा छंद जोपासतात। धार्मिक, सामाजिक, साहित्यिक, व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित अशा विविध क्षेत्रातील ग्रंथांचा अभ्यास करून ते स्वतःला सतत अद्ययावत ठेवतात। याच अभ्यासातून मिळालेली शिकवण ते श्रोतांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवतात। त्यांच्या या कार्याला कुटुंबियांचे, विशेषतः आईवडिलांचे अखंड पाठबळ आणि आशीर्वाद लाभले। हाच आधार घेऊन बांडे महाराज आपली समाज प्रबोधनाची वाटचाल अधिक जोमाने पुढे नेतात। समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी जे ध्येय त्यांनी मनाशी बाळगले त्यासाठी त्यांची जिद्द, अभ्यासवृत्ती आणि परिश्रम नक्कीच प्रेरणादायी ठरतील यात शंका नाही। तसेच त्यांच्या कार्यात त्यांची धर्मपत्नी सौ वनिता भास्कर बांडे यांचाही सिंहाचा वाटा असून मुलगी प्रतीक्षा हिचाही मोठा सहभाग आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।